हॅलो एव्हरीवन. आज आपण जातोय जंगली महाराज मंदिर. जंगली महाराज मंदिर हे JM रोडवर आहे. इकडे बघू शकता डेक्कनकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्यावरच जंगली महाराज मंदिर आहे. हे आहे त्या मंदिराची एंट्रन्स. मस्त अशा दगडाच्या पायऱ्या बनलेल्या आहेत. खूप जास्त पायऱ्या नाही आहेत, थोड्याच पायऱ्या आहेत, पण त्या इतक्या सुंदर अशा पायऱ्या. स्वच्छ मंदिर बघू शकताय तुम्ही. मंदिराच्या आजूबाजूलाही एवढे मस्त झाडे लावलेली आहेत. मग मी मंदिरावर गेले चढत. त्यानंतर मंदिराच्या एंट्रन्सलाच तिथे एवढी मोठी अशी घंटा लावलेली आहे आणि त्यासमोर ध्वज फडकवण्याचा खांब आहे. मी हे बघितल्यानंतर मंदिरात एंट्री केली, दर्शन घेतलं आणि मंदिरात एंट्री करताच बघू शकता तुम्ही मस्त असा महाराजांचा फोटो आहे आणि त्यासमोरच महाराजांची समाधी आहे. सुंदर असं दर्शन झाल्याच्या नंतर म्हटलं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघावा. मंदिराच्या आजूबाजूलाही 2-3 छोटेसे मंदिर आहेत. ह्या मंदिराच्या बाजूलाच एक महादेवाचंही मंदिर आहे, जे की जंगली महाराज रोडवरच येतं. ते माझ्या लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघू शकताय. मी त्या मंदिर दाखवलेलं आहे, जे की सुंदर असं दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. या मंदिराच्याही तुम्ही शेजारी बघू शकताय, सगळीकडे मस्त असं झाडांनी सगळं प्रसन्न वातावरण करून टाकलेलं आहे आणि मस्त असं हे मंदिर टेकडीवर आहे. झाडं असल्यामुळे मस्त पक्षीही येतात इथे आणि खूप असं वातावरण प्रसन्न होतं. इथे आजूबाजूच्या शाळेतले मुलंही इथे येऊन अभ्यास करत बसतात. ज्याच्या असं प्रसन्न वातावरण असेल तर मन प्रसन्न होतं आणि अभ्यासही चांगला होतो. जेव्हाही तुम्हाला कधी टाईम मिळाला तर अवश्य इथे या. तुमचा मूड खूप फ्रेश होऊन जाईल. चला आता निघते मी. निघतच होते तर माझं लक्ष एका साईडला गेलं. या साईडला आल्याच्या नंतर मी बघते इथे पण एक छोटंसं असं मंदिर आहे. बघितलं तर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं ते. तर मी यांचं दर्शन न घेताच जात होते. असं कसं चालणार ना. दिसलं मंदिर, थांबले मी, दर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं. 2 मिनिट त्यांच्याकडे मस्त असं बघत बसले. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झाल्याच्या नंतर हे काय आजूबाजूचा व्ह्यूही खूप छान दिसत होता तिथून. मस्त असा रस्ता दिसत होता. चला खूप उशीर झालेला आहे तर निघत होते आणि माझं लक्ष या छोट्याशा रूमकडे गेलं. पायऱ्याही खूप क्यूट वाटल्या, पण मला उशीर झाला होता म्हणून निघाले. ठीक आहे, आजचा ब्लॉग एवढाच होता. बाय बाय.